आपण आज पाहूया आहे मेथीचे लाडू। 1 वाटी मेथी घेतली आहे, 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि रात्रभर भिजत घातलेली। भिजत घालणं झाली म्हणजे काय करायचं, एका रुमालामध्ये त्याला बांधून घ्यायचं। 2 दिवस त्याची मोड काढून घ्यायची। छान मोड येते त्याला। मोड काढून झाल्यानंतर त्याला मिक्सरमधून काढायचं। मिक्सरमधून जास्त जाड नाही, जास्त बारीक नाही, असं मीडियम साईजला काढून घ्यायचं। त्याने काय होतं, लाडू अजिबात कडू होत नाही। पाहून घ्या मी किती सुंदर बारीक केलेलं आहे। असं बारीक करून घेतलं म्हणजे कढईमध्ये तूप टाकून त्याला परतून घ्यायचं आहे आपल्याला। परतवताना त्याला तूप भरपूर पाहिजे, ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचं। मुलं मेथीचे लाडू अजिबात खात नाहीत, पण ह्या रेसिपी अशी आहे की मुलं आवडीनं खातील। अजिबात कडू न लागणारी आहे। माझ्याकडे हिवाळा लागला की ही 2 वेळा लाडू होतातच आणि ती मला करावंच लागतं। छान असं ब्राऊन होईपर्यंत करून घ्यायचं आहे फ्राय। फ्राय करणं झाले म्हणजे 1 वाटी जर मेथी असली तर त्याला आपण 1 वाटीच कणिक घ्यायची आहे। 1 वाटी कणिक तुपामध्ये ब्राऊन होईपर्यंत असंच भाजून घ्यायची आहे आपल्याला। छान अशी भाजून घेतली आहे मी, आपण पाहू शकता। ड्रायफ्रूटपेक्षाही आवडीनं खातात। मखाना, ड्रायफ्रूट्स त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे। आळीव पण आहे, काय म्हणतात त्याला, खारीक पावडर आहे, खोबरं परतून घेतलेलं आहे, मखाना पण बारीक करून घेतलेला आहे फ्राय करून। आणि नंतर आपण ड्रायफ्रूट्स फ्राय करणार आहे तुपामध्ये। मला ही रेसिपी माहीत नव्हती, पण मला माझ्या नंदेने शिकवलेली आहे। अक्रोड आणि गोडंबी ही पण भाजून घेतली। डिंक आहे, डिंक पण तळून घेतला। डिंक काय होते, हाय पॉवरवर त्याला लवकर भाजून येतं, नाहीतर त्याच्यामध्ये कडक हे राहते, दाणे राहतात। मेथीमध्ये आळीव पण भाजून घेतली आणि खारीक पावडर पण भाजून घेतलं पूर्ण ब्राऊन होईपर्यंत। थोडं तूप घालून त्याच्यामध्ये आपण गुळाचं पाणी करून घेतलेलं आहे। छान असं पाणी झालं म्हणजे ते हलवून घ्यायचं आहे आपल्याला। आणि ते पाणी वरून त्याला विलायची पावडर आणि सुंठ पावडर घालायची। त्याला हा पाक टाकून सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचे आहे। एकजीव झाले म्हणजे त्याचे लाडू व्यवस्थित बनतात, नाहीतर काय त्याला मेथीचे जे असतात ना, गळे बनतात त्याचे। छान असं मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्याचे लाडू करायचे। असं एकजीव झाले आहे ते। आता आपण त्याचे लाडू बांधूया। अजिबात कडू नाही होत लाडू। तुम्ही एकदा ही रेसिपी अवश्य करून पहा। माझी ही रेसिपी तुम्हाला कशी आवडली मला कमेंट्समध्ये सांगा। लाईक अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद।